जय बाळूमामा. बाळूमामा भक्त या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बाळूमामा आणि एका म्हातारीच्या तुरीची गोष्ट. कपाशी परिसरी एक घडला योग, त्याची सत्य घटना आहे. बाळूमामा आपली बकरी घेऊन फिरत असते कपाशी शिवारी. तुरीचे एक शेत, त्यामध्ये एक म्हातारी राखण करीत होती आपले पीक. ते पीक ही साधारण होते, करीत असे राखण म्हणजे ती राखण करत होती. मामा तिची विचारपूस करत की, म्हातारे, हे तुझं तुरीचं पीक आहे, तर यामध्ये बकरी चारवू का? मग म्हातारी म्हणे, मामास, काय आहे पीक तरी खास? असू दे, चार तू, कुशाल बकऱ्या चारस. आणि मामांना नमस्कार करीत असे. सर्व बकरी शिरती उभ्या पिकामध्ये आणि बघता बघता पूर्ण फडशा पाडून टाकत असे पिकाचा. पूर्ण तुराट्यांचा फड रिकामा होत असे आणि सर्व बकरी पुन्हा तुऱ्याचा पाला खाऊन क्षणातच बाहेर निघते. मामा म्हणतेत म्हातारीला की, मला तुझी पिकाची रास करताना नक्की बोलव. म्हातारी म्हणे मामाला, मामा, आता काय म्हणू? आता ह्या तुरीमध्ये काय उरले? आता कसली रास अन कसली सुगी? आता झालं ते गेलं. आधीच पीक बुडवं होतं, त्यामध्ये बकऱ्यांचं खांड तुडवं, त्यामुळे आता कसली प्राप्ती देवाची आडवी, काय होणार हे ठरलेले. पुढे 3-4 आठवड्याने म्हातारी आपल्या तुरीची कापणी करत असे. नंतर शांतपणे खळ्या येऊन वाळवण्यात टाकत असे, म्हणजे ते पुन्हा वाळवायला टाकत असे. ती म्हणे की, जी काळी आई देईल ती घ्यायचं आपलं, त्याची निगुतुनी जोपासणी करायची. ही गरीब शेतकऱ्याची कमाई, त्यातच समाधान मानत असे. मग म्हातारी एक दिवशी ती तूर बडवत असे. मग तिथे मामा येतात, बाळूमामा येतात आणि म्हातारीला म्हणतात, म्हातारे, तुला किती तूर हवे ती मला सांग. मग म्हातारी भोळा भाबडा भाव धरून मनात म्हणते की, काय देवा देऊ वाटल तेवढं देवा, आपला काय कार्यभाव म्हणूनच मळणी करते आता मी. मग मामा काय करतात, एक तुरीची शेंग घेतात आणि ते टाचणी उडवतात. पुढे त्यात 7 पडती, म्हणजे त्यातून 7 तुरीच्या बिया पडती. आणि मामा म्हणतात की, म्हातारे, आता तुला इथे 7 पोती तूर होणार आहे. बघ म्हातारी, आता तुझी, मामा सांगून जाती. सायंकाळपर्यंत म्हातारी झोडपणी करते. रास भरता ते क्षणी तिच्या डोळ्यावर विश्वाससुद्धा बसत नव्हता की पूर्ण 7 पोती भरली. आणि तिला आश्चर्य वाटते की मामाने सांगितलेलं हे बरोबरच झालं की पूर्ण 7 पोती भरली. तिला वाटत होतं की जरी 2-4 पायली जरी झालं तरी खूप झालं असं तिला वाटत होतं. पण मामांची आघात लीला पाहून तिला आश्चर्यच वाटले आणि ती सगळ्यांना आश्चर्य होऊन अतर्क्य भावाने सांगू लागली की, मामाने मला सांगितले आणि 7 पोती तुरीच्या शेंगाचे झाले. भोळ्या भावाचे संपूर्ण माप झाले. भक्ताच्या पदरी ते मामांनी दिले. सर्वसामान्याची साधी जीवने, आनंद मांगल्याचे चांदणे, ऐशी साध्या लीला वर्णने, विभूती स्वरूप बाळूमामा. म्हणूनच ही म्हातारीला बाळूमामाच्या अनुभवाची प्रचिती आली. बाळूमामांचा जीव हा खरंच भोळ्या भाबड्या आणि निर्मळ मनाच्या माणसावर असतात आणि ते त्यांना पूर्ण भरभराटीने कोणतीही वस्तू देत असतात. म्हणून मामाची सेवा ही शुद्ध आणि नीतिमत्तानेच करावी. जय बाळूमामा.